समाजाला दिशा दाखवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील, सुजाता आंबेडकर असतील, हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। आणि म्हणून मित्रांनो, आता आमची गरज भासलेली आहे। आम्ही सर्वांनी आता ठरवलं पाहिजे की माझा प्रबुद्ध भारत 500 अंकावर जो आलेला आहे तो 5000वर कसा जाईल। नव्हे तर काही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बराचसा वर्ग जो आहे हा वर्ग नोकरदार वर्ग आहे। प्रबुद्ध भारत दैनिक करायसाठी जो काही खर्च येईल तो खर्च या सर्व बौद्धांनी, या सर्व प्रबुद्ध भारतच्या वाचकांनी, इथल्या सर्व लोकांनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या लढवय्या कार्यकर्त्यांनी जर मनात घेतला तर मित्रांनो, एका महिन्यात आपण तो खर्च उभा करू शकतो। एका महिन्यात आपण तो खर्च उभा करू शकतो। आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती असणार आहे माझी की या प्रबुद्ध भारतला जिवंत ठेवण्यासाठी, कारण की प्रबुद्ध भारत जर जिवंत राहील तरच आम्ही जिवंत राहणार आहोत, तरच बाबासाहेबांचा विचार जिवंत राहणार आहे। मी तुम्हाला पुन्हा बाकीची जी मीडिया आहे त्या मीडियाकडे घेऊन जातो। जर असं परवा एक पोस्ट आली होती, अर्थसंकल्प होता, केंद्रीय अर्थसंकल्प, आणि एका मोठ्या चॅनलने टीआरपी वाढवायसाठी काय केलं होतं, अर्थमंत्री कुठल्या साडीमध्ये आलेले आहेत, अर्थमंत्र्यांनी कुठली साडी घातली आणि का घातली याच्यावर चर्चा चाललेली आहे। प्रबुद्ध भारतात असं कधी बघितलं का? जी वाचक मंडळी आहे, म्हणजे चळवळीच्या विचाराशिवाय दुसरं काही इथं आम्हाला दिसलं का? तर नाही दिसलेलं। आणि म्हणून आपण सर्वांना मित्रांनो आवाहन करतो वेळेच्या अभावी की ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचा पेपर जिवंत राहिला पाहिजे। तुमच्या घरात जो मुलगा जगत आहे, जो जन्माला येणार आहे, त्या मुलाला बाबासाहेब कळला पाहिजे, असं जर आपण सर्वांना वाटत असेल मित्रांनो, तर या प्रबुद्ध भारतला मोठं करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। आदरणीय अंजलीताई आपल्या सोबत आहेत, आदरणीय अंजलीताई 24x7 आमच्या सोबत आहेत। केव्हाही जर तुम्ही फोन केला प्रबुद्ध भारत बद्दल तर ताई आपल्या सोबत त्या संदर्भात बोलतात, चर्चा करतात। मी आपल्या सर्वांना विनंती करतो मित्रांनो की आता खिशात हात घालण्याची वेळ आलेली आहे। ही चळवळ आज एका दिशादर्शक वळणावर आहे। मगाशी बोलता बोलता कोणतरी बोलून गेलं की इथल्या सत्ताधाऱ्यांना अरेतुरेची भाषा करण्याची ताकद ही फक्त आंबेडकरांमध्ये आहे, आणि तो आंबेडकर जिवंत राहायला पाहिजे असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर मित्रांनो, या प्रबुद्ध भारतला मोठं करण्यासाठी इथं बसलेल्या प्रत्येकाने हा संकल्प करूया की मी माझ्या सोबत निदान 5 लोकांना प्रबुद्ध भारतचं सभासद केलं। एक पुन्हा मुद्दा मला आठवला, तो सांगतो, वेळ वाढत चाललेला आहे मात्र बोलतो। 10 रुपयाचा पेपर होता, 120 रुपये वार्षिक वर्गणी होती। मधल्या काळात विशेषांक एक काढू असा प्रबुद्ध भारतचा एक विचार होता आणि ती वर्गणी 150 रुपये केली होती।